नमस्कार महाराज। साजी चतुरंग संग अंग में उमंग भरी शरजा शिवाजी जंग जीतने चलत है। भूषण बिनद नाद बहद नगारन के नदी नद मैद गबरन के रलत है। एल पहले खेल मैल खनक में गेल गेल गजन के ठेल पहले सैल उचलत है। तारा सुतुरनी दुरी धारा पे लगत में धारा पर पारा पारा वारू हलत है। मक्का लागवडीचे योग्य अंतर व नियोजन कविता होती शिवाजी महाराजांचं सैन्य निघायचे तेव्हा। आता आपलं मक्का लागवडीचं जेव्हा आपलं नियोजन निघेल तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, सुरुवात कशी करावं लागेल। जशी ती सुरुवात जोरात व्हायची जेव्हा महाराज चालायचे, जेव्हा त्यांचं सैन्य चालायचं दुसऱ्यावर हमला करायला, तेव्हा असा ताफा चालायचा एकदम। आपला फॉर्च्युनरचा ताफा नाही, त्यांचा ताफा राहायचा। काही हत्ती, काही घोडे, काही खे गजन के ठेल पहिले सैल उचलत आहे। आणि जेव्हा ते चालायचे तेव्हा असा मोठा धुवा उठायचा एकदम सगळीकडे, जसं काही वादळ आलाय। गजन के ठेल पहिले सैल उचलत आहे। तर महाराज, जमिनीची लागवड, जातीची निवड, लागवडीचे योग्य अंतर, एवढे 3 मुद्दे आज मक्क्यामध्ये आपण बघणार आहोत। जास्त वेळ नाही घेणार, एकदम भारी सेशन आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। या गोष्टी ज्या आहेत तुम्ही लक्षात घ्या। याच्यात सगळ्यात मेन मुद्दा जो आहे लागवडीचे अंतर, हे चुकवू नका आणि जाती चुकवू नका महाराज। तुम्हाला एकदम हमखास चांगलं उत्पन्न बसेल, उन्हाळ्यापेक्षा कमी। तुम्ही म्हणाल असं का बरं पावसाळ्यात थोडंसं उत्पन्न महाराज कमी देतं, ते काय लबाड्या सांगायच्या मजा नाही। 40 क्विंटल 50 क्विंटल 150 क्विंटल जे आहे ते, पण ज्याच्यामध्ये ह्या सगळ्यात बेस्ट आहेत। याचा अर्थ असा नाही की मी ज्या जाती सांगणार आहे याच्यापेक्षा दुसऱ्या जाती बोगस आहेत का, असं नाही। मला ज्या अनुभवलेल्या आहेत मी त्या सांगतो। तुम्हाला जर याच्यापेक्षा कुठली जात भारी वाटत असेल तुम्ही त्याच्यासोबतही जाऊ शकतात। तर सुरू करू महाराज। मक्का लागवडीसाठी सगळ्यात बेस्ट जमीन जी असेल महाराज, ती मध्यम ते भारी जमीन लागते महाराज। मध्यम ते भारी म्हणजे कमी चुनखड, कमी मुरमाट, कमी वाळूवाली किंवा मग मध्यम माती असते। लालताम धरून घ्या तुम्ही, भूर म्हणजे आपलं नदी काठची जमीन धरून घ्या। नंतर आपलं मध्यम काळी किंवा पावसाच्या पानावर जगणारी अशी जमीन, किंवा साध्या भाषेत अजून ज्याचा दळ जो आहे कमीत कमी 4 ते 5 फुटापर्यंत प्युअर काळी माती आहे व तिथे चांगली माती, ती धरून घ्या महाराज मध्यम जमीन। आणि दुसरी महाराज भारी जमीन। भारी जमीन म्हणजे 20 फूट खोला 30 फूट खोलपर्यंत खंदा महाराज तुम्हाला काळीच माती निघते, तिला भारी जमीन म्हटलं। तिथे एकदम चांगल्या प्रकारचे पिकं येतात, जाड पिकं येतात, सहजासहजी जमीन पाणी सोडत नाही अशी जमीन। या जमिनी तुम्हाला नदी काठला खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटतील, किंवा केवटा जमीन धरून घ्या महाराज तुम्ही। आता योग्य जातीची निवड महाराज, इथे जातीची निवड करणं एकदम गरजेचं आहे, योग्य। नाहीतर लफडा काय होतो साला आपलावाला, आपण जात चुकीच्या ठिकाणी चुकीची जात टाकली की आपण सगळं केल्यावर पाणी फिरलं जातं। तर याच्यासाठी मी 3-4 जाती, जास्त लफडे नाही घेतले मी, 3-4 जाती घेतल्यात आणि त्या तुम्हाला रिकमेंड करतोय। याच्यासोबत तुम्ही जा, तुम्हाला फायदाच होईल। ह्या ज्या जाती आहेत, मी याची लाईन जरी लावली असेल म्हणून तुम्ही याला 4 नंबर धरू नका आणि म्हणून त्याला 1 नंबर धरू नका महाराज। सगळ्या टॉप क्लास जाती आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या अनुभवातून आलेल्या आहेत, मी इथे तुम्हाला रिकमेंड केलेल्या आहेत। तर सुरुवात करू महाराज। मध्यम जमिनीसाठी कुठली जात लावली पाहिजे? मध्यम जमिनीसाठी तर मध्यम जमिनीसाठी महाराज पायनियरची 3302 म्हणून सगळ्यात बेस्ट जात आहे महाराज। ही जातीचे वैशिष्ट्य असे आहे की ही मध्यम वाढते, ही कमी दिवसात येते महाराज, 100 ते 105 दिवसात येते महाराज। दुसरी गोष्ट, ही जी आहे हिच्या मुळा खूप राहतात, ह्या जातीला खोलवर मुळा जातात, त्याच्यामुळे वारा वादळ पाऊस पाण्यापासून हे बचाव होण्याचे चान्सेस असतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून, जर दुष्काळ पडला, दुष्काळ नाही म्हणता येणार आपल्याला, जर पाण्याने तडी दिली तर तेही ट्रेस टॉलरन्स व्हरायटी आहे। जास्त पाणी झाला तरी ट्रेस टॉलरन्स व्हरायटी आहे, अशी 3302 व्हरायटी आहे महाराज। आणि त्या सेगमेंटमध्ये तुम्हाला भारी जमीनमध्ये जायचं असेल तर त्यांची 3524 म्हणून येते, ही थोडीशी जास्त दिवस घेते, 115-120 दिवसाच्या आसपास ही व्हरायटी जाते। ही जी आहे हिची लागवड पद्धत किंवा ही व्हरायटीची खासियत, हिची ही बारीक भुट्टा येतो, एकदम चांगले दाणे येतात, वजन, नंतर ट्रेस टॉलरन्स, सगळ्या जशा याचे क्वालिटीज आहेत, मुळांची वाढ वगैरे सगळी सारखी आहे महाराज। फक्त एवढं आहे, हिची जी लागवड पद्धत आहे हिला भारी जमीनमध्ये लावायची महाराज, कारण की हिला न्यूट्रिशन जास्त लागतं। आपण न्यूट्रिशन किती लागणार आहे तेही सांगणार आहोत राजा। दुसरी व्हरायटी आहे महाराज सिजेंटाची NK 6540, खतरनाक व्हरायटी आहे, एकदम भारी व्हरायटी एकदम ही पण। हिच्यामध्ये सगळ्यात महाराज
20 ते 25 दिवस पाऊस येऊ नका द्या तरी काही टेन्शन नाही मध्यम जमिनीसाठी, किंवा गुडघ्याभर पाऊस राहू द्या तरी काही टेन्शन नाही. अशी व्हरायटी आहे. लाल दाणे येतात आणि याची जी खासियत आहे याच्या भुट्ट्याची, याचा भुट्टा जसा तुम्ही दांड्यापाशी असेल तर शेंड्यापाशी बी असाच असेल, असा तो निमुळता होत नाही. ही ह्या व्हरायटीची खासियत आहे. ही सेम अशीच आहे, टेस्ट टॉलरन्स सहजासहजी पडत नाही आणि हिला कमरेच्या आसपास कणीस लागतं महाराज. त्याच्यामुळे ही जास्त वाढत नसल्यामुळे ही पण कमी दिवसाची व्हरायटी आहे. ही पण जवळपास 105 ते 110 दिवसामध्ये तुम्हाला हार्वेस्ट होऊन जाते महाराज. अजून सगळ्यात महत्त्वाची आहे ॲडव्हान्टा 751, हलक्या जमीनमध्ये लावायला ॲडव्हान्टा 751. ही पण एकदम भारी व्हरायटी महाराज. हिचा लाल तुरा येतो, बुटकी वाढते माझ्या एवढी 5-5.5 फूट, खाली कणीस येतो, मजबूत कणीस येतं एकदम. आणि हिचाही सेम आहे, हिची गिट्टी एकदम बारीक राहते. नारंगी दाणे येतात, सहजासहजी वारंवार पडत नाही आणि कमी जास्त पाण्याला ट्रेस टॉलरन्स राहते महाराज. म्हणजे कमी जास्त पाणी झालं तरी ही सेम तशा बनवतात, कारण की यांना बनवताना डोकं कंपन्या तसा लावतात राजो. ही व्हरायटीची खास खासियत ही तुम्ही भारी जमिनीमध्ये बी लावू शकता आणि हलक्या जमिनीमध्ये बी लावू शकता. आणि सिजेंटाचीच तुम्हाला भारी जमिनीमध्ये निवडायची असेल तर 6802 आहे महाराज. जे मी मागच्या वर्षी बघितलं, मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये करपा खूप आला, इतका करपा आला की परेशान केलं शेतकऱ्यांनी. पण ह्या व्हरायटीवर करपा खूप कमी बघितला गेला आहे. कमेंटमध्ये तुम्ही शेतकऱ्यांनी जे बघत असतील माझे व्हिडिओ, हे थोडंसं मला सांगा फक्त. या ज्या व्हरायटी आहेत याच्यामध्ये थोडासा करपा कमी बघितला गेला इतरांपेक्षा, कारण का तर ते काही जेनेटिक मॉडिफिकेशन जे आहे त्यांचं चांगलं ठरलेलं आहे. बरेच प्लॉट मी बघितले आहेत. दुसरी गोष्ट महाराज, चौथी व्हरायटी आहे लक्ष्मीचा सिक्का. हिचाही सेम छोटं येतं, 5-5.5 फूट वाढतो, लाल तुरा येतो, लाल बिट्टी येते आणि याचा कॅप्सूल दाना येतो महाराज. जसा ॲडव्हान्टाचा कॅप्सूल दाना येतो तसा सेम याचाही कॅप्सूल दाना येतो. हे 2 कॅप्सूल सेगमेंटमध्ये व्हरायटी आहेत महाराज. बारीक बिट्टी, लाल भुट्टा, कॅप्सूल दाना आणि वाढ छोटी, तोडा सोपे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवारही पडत नाही. आणि दुसरी गोष्ट, पाणी जास्त झाला कमी झाला ते ताण सहन करून घेते. अशा पद्धतीने ह्या व्हरायट्या तुम्ही जाऊ शकतात महाराज. अजून इतर याच्यापेक्षा मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये तुम्हाला दुसरा अनुभव आला असेल, तुम्ही त्याच्यासोबतही जा, काहीच हरकत नाही. आता सगळ्यात मुद्द्याचा प्रश्न आहे लागवडीचे योग्य अंतर आणि लागवड कशाने करायची. तर महाराज मी पहिला मुद्दा सांगतो, लागवड ट्रॅक्टरने करू नका. परत एकदा सांगतो, लागवड ट्रॅक्टरने करू नका. ते गोल गोल मशीन आलंय त्याच्याने करा, नाही तर मग थोडंफार मजुरांना त्याचे पैसे जाऊ द्या महाराज. कारण की आपलं ट्रॅक्टरमध्ये लफडा असा होतं की आपण कितीही मापं बरोबर घेतली तरी ते बरोबर येतच नाही महाराज. आणि शेवटी मग म्हणतो साला ट्रॅक्टरचं झालं उत्पन्न कमी येतं रे, येणं ना दादा, कारण कार्यक्रमच तसाच होतो तो. तर आता हे जे गोष्ट लागवड पद्धत सांगितली मी, लागवडीचे अंतर लक्षात घ्या महाराज. तुमची मध्यम जमीन असेल, जे हलकी जमीन किंवा मध्यम भारी जमीन असेल तर लागवडीचं अंतर 2 सरींमधलं अंतर जे आहे, 2 लाईनींमधलं अंतर 2 फूट पाहिजे महाराज. ठेवत नाही आपण. जे ठिबकवाले राहता ना, ते तर मी एक व्हिडिओ बनवलाय मागे, आईशे ठेवता ना, जसं काही मुका घेते एक झाड दुसऱ्या झाडाची, दुसरी लाईनी पहिल्या झाडाची, इतकं जवळ ठेवता महाराज. 2 फीट अंतर 2 लाईनींमधलं पाहिजे महाराज. आणि 2 दाण्यांमधलं अंतर किंवा 2 झाडांमधलं अंतर 9 सेंटीमीटर पाहिजे. याच्या खाली नकोच. 9 सेंटीमीटर म्हणजे बिल्लासभरच्या आसपास येतं महाराज, किंवा आपला पायचा जे साईज असते तेवढ्या साईजवर जवळपास ते येतं. दुसरी गोष्ट, इथे भारी जमिनीमध्ये महाराज 2 सरींमधलं अंतर सेम 2 फूट पाहिजे. आणि 2 झाडांमधलं अंतर तुम्ही जर 6802 लावत असाल महाराज तर 11 इंच पाहिजे. आणि बाकीच्या ज्या आहेत या 9 इंच सोबत तुम्ही जाऊ शकतात, 9 ते 10 इंच सोबत. का सांगतोय महाराज, इथे जे अंतर वाढतं, इथे अंतर वाढल्याने काय होतंय, ही झाडी जमीन आहे तर याच्यामध्ये वाढ खूप होते, अन्नद्रव्य खूप राहतात. तर त्या वाढीसाठी त्याला योग्य अंतर पाहिजे. योग्य अंतर राहिलं तरच तुमचा प्लॉट जो आहे चांगला ग्रोथ होईल महाराज. तर आजसाठी एवढंच. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले असेल तर सबस्क्राईब करा यूट्यूबला, आणि इंस्टाला असाल तर फॉलो करा महाराज. आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
लागवडीचं अंतर हे सगळं. तर आजसाठी एवढं. जय हिंद, जय महाराष्ट्र.